तिकडे काडी लावा तुमच्या युद्धाला, इकडे डिझेल मिळणार माझ्या बळीराजाला। अवताला झुंपायची वेळ आली स्वतःला, पण तरीही जाग येईना सरकारला। मंडळी, युद्धामुळे आपली स्थिती भीषण होत चालली आहे आणि आता त्याचे दुर्गामी परिणाम दिसू लागलेत। त्याच्या सर्वात जास्त झळा या ग्रामीण भागाला बसतायत। कारण बुलढाण्यातून जी बातमी समोर आली आहे ती दृश्य बघून अनेकांच्या डोळ्यात चटकन पाणी येईल। या शेतकऱ्यावर नेमकी काय वेळ आली आहे, शेतकऱ्याचं जीवन किती कठीण आहे, या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात मान्सूनपूर्व शेती कामांची प्रचंड लगबग सुरू आहे। मात्र ऐन मशागतीच्या आणि पेरणीच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। या इंधन टंचाईचा थेट आणि जीवघेणा फटका आता देशाच्या अन्नदात्याला म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला बसताना दिसतोय। या भीषण परिस्थितीचं एक धक्कादायक आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचं जिवंत चित्र बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून समोर आलंय। तालुक्यातील एका हताश शेतकऱ्याला ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे आणि पेरणीचा हंगाम हातातून चालल्यामुळे चक्क स्वतःलाच नांगराला झुंपून घेण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे। विशाल मुरुक असं या हतबल झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांच्या या प्रतिकात्मक आंदोलनानं आणि हतबलतेनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात शेती हाच नागरिकांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत आहे। येथील स्थानिक रहिवासी आणि शेतकरी विशाल मुरुक यांच्याकडे अवघी 4 एकर शेती आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनच्या आगमनापूर्वी शेतीची योग्य मशागत करून वेळेवर कपाशीची लागवड करण्याचं त्यांचं नियोजन होतं। कापूस लागवडीसाठी शेत जमीन पूर्णपणे तयार करणं, खत टाकणं आणि वखरणी करणं अत्यंत आवश्यक असतं। जर वेळेत मशागत झाली नाही तर पहिल्या पावसानंतर पेरणी खोळंबते आणि संपूर्ण वर्षाचं आर्थिक गणित कोलमडतं। विशाल मुरुक यांनी आपल्या शेतात मशागतीची कामं करण्यासाठी स्थानिक ट्रॅक्टर चालकांशी संपर्क साधला होता, परंतु गेल्या काही दिवसांपासून संग्रामपूर तालुका आणि आसपासच्या परिसरातील पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा पूर्णपणे संपुष्टात आलाय। ट्रॅक्टर चालकांनी विशाल यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की पंपावर डिझेलच उपलब्ध नाहीये, आम्ही ट्रॅक्टर घेऊन शेतात येऊ शकत नाही। 1-2 दिवस नव्हे तर सलग अनेक दिवस तालुक्यात हीच परिस्थिती कायम राहिल्यामुळे ट्रॅक्टरचं चाक पूर्णपणे रुतून बसलंय। दिवसेंदिवस तापमान वाढत असून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये पेरणीचा काळ अगदी उलटून चालला होता। जर वेळेत वखरणी झाली नाही तर शेतजमीन पडीक राहण्याची आणि कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची तीव्र भीती विशाल मुरुक यांच्या मनात निर्माण झाली। बैलजोडी भाड्यानं आणणं किंवा विकत घेणं आजच्या आर्थिक मंदीच्या काळात त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं। अखेर अत्यंत हताश आणि उद्विग्न होऊन या शेतकऱ्यानं स्वतःच बैल होण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला। त्यांनी आपल्या खांद्यावर वखराचं जू ठेवलं आणि भर उन्हात स्वतः शेत ओढत मशागत करायला सुरुवात केली। एका बाजूला तंत्रज्ञानाच्या आणि डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसऱ्या बाजूला डिझेल अभावी माणसाला प्राण्यांप्रमाणे शेतात झुंपून घ्यावं लागतंय। हे दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। स्वतःला वखराला झुंपून शेतात काम करत असताना विशाल मुरुक यांनी अत्यंत भावनिक आणि संतप्त शब्दात आपली व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली। ते म्हणाले, माझ्याकडे अवघी 4 एकर शेती आहे। पावसाळा तोंडावर आल्यानं कपाशीच्या लागवडीसाठी शेत तयार करणं अत्यंत गरजेचं आहे, पण तालुक्यातील एकाही पंपावर डिझेल मिळत नाहीये। ट्रॅक्टर येत नसल्यानं माझी शेती पडून राहण्याची वेळ आली आहे। शेती पडून राहिली तर माझ्या कुटुंबानं काय खायचं? बैल खरेदी करायला माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे नाईलाजानं स्वतः वखराला झुंपून काम करावं लागतंय। ही आमची हौस नाही तर आमची हतबलता आहे। सरकारनं आणि प्रशासनानं आमचा अंत पाहू नये, आम्हाला तात्काळ शेती कामांसाठी डिझेल उपलब्ध करून द्यावं। प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेलची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे आणि स्वतः आमच्यावर नांगरणी करायची वेळ आलेली आहे आणि शासनाने त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी आहे आणि स्वतः आम्ही खांद्यावर जू घेऊन आम्ही स्वतः शेतातली नांगरणी करत आहोत। शासनाने अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे। शासनाने त्वरित या जिल्ह्यात डिझेलची उपलब्धता करून द्यावी हीच आमची शासनाकडे मागणी आहे। विशाल मुरुक यांच्या या वक्तव्यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्याची आजची भीषण आणि असहाय्य अवस्था स्पष्टपणे दिसून येते। शेतीची कामं ही निसर्गाच्या चक्रावर अवलंबून असतात। निसर्गाची वेळ चुकली की संपूर्ण पीक चक्र धोक्यात येतं। याची जाणीव असल्यानं शेतकऱ्याला असं टोकाचं पाऊल उचलावं लागलं।
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही काळापासून इंधनाचा तुटवडा आणि त्याभोवती निर्माण झालेल्या अफवांचं साम्राज्य यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या। त्या काळात चिखली आणि इतर तालुक्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंधन साठवणूक करायला सुरुवात केली होती। काही नागरिक चक्क 200 लिटर पाण्याच्या टाक्या गाड्यांवर लावून पेट्रोल पंपावरून डिझेल भरून नेऊ लागले, ज्यावर प्रशासनानं गुन्हे देखील दाखल केले होते। त्यानंतर प्रशासनाने इंधन वितरणावर आणि साठवणुकीवर कडक निर्बंध लादण्याचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना ड्रम किंवा कॅनमध्ये सुट्ट डिझेल देण्यास सक्त मनाई केली होती, जेणेकरून इंधनाचा काळा बाजार रोखता येईल आणि सुरक्षितता राखली जाईल। परंतु या नियमाचा विपरीत परिणाम आता थेट ग्रामीण भागात पाहायला मिळतोय। ट्रॅक्टर किंवा इतर शेती अवजारांसाठी शेतकऱ्यांना कॅन किंवा पिंपातून डिझेल न्यावं लागलं, कारण प्रत्येक वेळी मोठा ट्रॅक्टर पंपावर आणणं शक्य नसतं। परंतु पंप चालकांकडून डिझेल नाकारलं जात असल्यानं आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष साठाच उपलब्ध नसल्यानं ग्रामीण भागातील संपूर्ण कृषी व्यवस्था कोलमडली आहे। सध्या संग्रामपूर, जळगाव, जामोद, चिखली, शेगाव आणि खामगाव या सर्वच भागात पेट्रोल पंपावर इंधनासाठी लांबच लांब रांगा लागतायत। अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक लावण्यात आले आहेत। यामुळे केवळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णपणे संकटात सापडली आहे। आधुनिक काळामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालंय। पूर्वी जी कामं बैलजोडीच्या सहाय्यानं अनेक दिवस चालत असत, ती कामं आता ट्रॅक्टर, रोटावेटर आणि कल्टिवेटरच्या माध्यमातून काही तासात पूर्ण केली जातात। त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी आता बैल पाळणं बंद केलंय। संपूर्ण शेती केवळ ट्रॅक्टरवर अवलंबून आहे। अशा वेळी डिझेलचा पुरवठा खंडित होणं म्हणजे शेतीचं हृदय बंद पडण्यासारखं आहे। दुसऱ्या बाजूला राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी मात्र निवडणुका आणि राजकीय गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत। ग्रामीण भागातील या ज्वलंत समस्येकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलंय। अन्नदात्यावर ओढवलेली ही भीषण परिस्थिती पाहून अद्याप कोणत्याही मोठ्या लोकप्रतिनिधीनं किंवा मंत्र्यानं यावर ठोस भूमिका घेतलेली नाही, ज्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।